सुप्रभातम. भारताच्या समृद्ध संस्कार संपन्न सर्वश्रुत आध्यात्मिक परंपरेचं उत्तुंग शिखर म्हणजे माझे सद्गुरू श्री जनार्दन स्वामी. गडावरील त्यांचा सत्संग मजला विशेष भावे. त्यांच्या कृपाछत्रापासून दूर होण्याची कल्पना देखील मला सहन होत नसे, पण त्यांनीच आज्ञा केली. एकोबा, अरे तू अनेक दिव्य कसोट्यांमधून निभावलास, आता तीर्थयात्रेला जायचं बरं का? गुरुदेवा, सगळीच तीर्थ आपल्या पायाशी लोळण घेत असताना मजला खरंच कुठंही जाण्याची इच्छा नाही. बाळा, अरे तीर्थयात्रेच्या काळात तुला लोकनिरीक्षणातनं बरंच काही शिकायचंय आणि पुढे तुला ते लोकोद्धारासाठी गरजेचं आहे बरं. दुःखितांचा तू नाथ हो. श्रीगुरु माझ्या समवेत यात्रेला येत आहेत हे कळल्यावर हायचं वाटलं. त्यांच्यासारख्या पुण्यात्माबरोबर तीर्थयात्रा म्हणजे दृष्टीचे व्यापकत्वच वाढवणं. मजल दरमजल करीत आम्ही चंद्रावती नगरी गाठली. इथल्या वास्तव्यात तपोनिष्ठ तत्वनिष्ठ चंद्रभटांचे चतुश्लोकी भागवतावर रसाळ प्रवचन ऐकलं. पुराण संपल्यावर श्री गुरूंनी मजला आज्ञा केली. एकोबा, चतुश्लोकी भागवतावर माय मराठीत तुला टीका लिहायची आहे. माय बोलीतील तुझा हा ग्रंथ सर्वसामान्यांचा भक्तिमार्ग सुकर करेल हो. गुरु आज्ञा तर माझ्यासाठी ब्रह्मवाक्यच होतं. चिंतन मनन वाचन सुरू केलं. भगवती शारदेच्या कृपेस पात्र झाल्यानं गुरु सान्निध्यातच चंद्रावती नगरीत मूळ भागवतात दुसऱ्या स्कंधाच्या 9व्या अध्यायात 45 श्लोक असलेल्या चतुश्लोकी भागवताच्या स्पष्टीकरणार्थ 1036 ओव्या साकारल्यात. सर्वाभोवती भगवत भाव हेच या ग्रंथाचं सार आणि ह्याचंच अनुसरण करण्याची मी मनाशी पक्की खोंगाट बांधली. माझ्या पहिल्या साहित्य निर्मितीनं श्रीगुरूंना देखील परमानंद झाला. पुढं पंचवटीच्या पुण्यक्षेत्री गुरु आज्ञेनं ह्याच ग्रंथावर निरूपण देखील केलं. देवगिरीला परतण्यापूर्वी श्रीगुरूंनी आज्ञा केली. बाळा, तुला आता उत्तरेकडील सगळ्याच तीर्थस्थानांचं दर्शन घ्यायचं आहे बरं. गुरुचरण दुरावतील म्हणून जीव फारच कळवळला, पण परकीय आक्रमणामुळं लोपत चाललेल्या लोकशक्तीचा तुला जागर करायचा आहे आणि लोकोद्धारासाठी तुझला लोकनिरीक्षण फारच गरजेचं आहे. हे त्यांचे शब्द सतत कानात गुंजायमान होतच राहिलेत. मथुरा, गोकुळ, वृंदावनानंतर हिमालयातील सृष्टी सौंदर्यानं मज फारच वेड लावले. तिथल्या अद्भुत अनुभवांनी समृद्ध केले. पुढं द्वारकेच्या प्रदीर्घ वास्तव्यात मला आजी आजोबांची प्रकर्षाने आठवण होऊ लागली. इकडे पैठणला चक्रपाणी आजोबा आणि सरस्वती आजी एकनाथाच्या विरहानं व्याकुळ झालेले. आमच्या एकनाथाला कोणी पाहिलाय का हो? कुठं असेल आमचा एकोबा? असं ते प्रत्येकाला विचारित. पैठणचे पुराणिक बुवा म्हणालेत, बालपणी एकोबा पुराण ऐकताना मजला अनेकदा विचारायचा, देवगिरीचे जनार्दन स्वामी कसे आहेत? मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. आजी आजोबा, आपण निश्चिंत असा, मी स्वतः जनार्दन स्वामींकडे जाऊन त्याची विचारणा करतो. पुराणिक बुवांना जनार्दन स्वामी सांगते झाले, एकोबा उत्तरेकडे यात्रेस गेला आहे. पैठणला तो येताच माझे हे पत्र त्यास अवश्य द्यावे. पैठणच्या पिंपळेश्वर मंदिरात आजी आजोबांची तब्बल 1 तपांनी गळाभेट झाली. दोघांच्याही डोळ्यांना अश्रुधारा लागल्यात.
अनेकदा पदराने दृष्ट काढून देखील आजीचं काही समाधान होईना. आजोबांचा आनंद गगनात मावत नव्हता. माझ्या जीवीच्या जीवलगा, अरे कुठं होतास रे इतकी वर्ष, असं म्हणून आजोबांनी स्नेहभरानं मजला कवेत घेतलं आणि माझ्या श्रीगुरूंचं पत्र दाखवलं. आहेस तिथंच थांब एकोबा, पैठणात राहूनच जगदोद्धार करावा. पाय तिथंच स्थिरावलेत. राहत्या वाड्यात मी गेलोच नाही. ग्रामस्थांनी तिथंच झोपडी बांधून दिली. आजी आबांसह तिथंच निवास केला. सतत येणाऱ्या जनांसह अखंड नामस्मरण कीर्तन ह्यामुळं जागा अपुरी पडत असे. श्रीगुरूंच्या उपस्थितीत जन्माष्टमीचा भव्य सोहळा संपन्न झाला. सर्व स्तरातील लोकांनी ह्या अलौकिक सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गुरु आज्ञेनंच गृहस्थाश्रम स्वीकारण्याचं मान्य केल्यामुळं आजी आजोबांना पराकोटीचा आनंद झाला. वैजापूरच्या संस्कार संपन्न सुशील सद्गुणी गिरिजेनं खऱ्या अर्थानं माझी सहधर्मचारिणी होण्याचं स्वीकारलं. गिरिजेबरोबर पाठीराखा म्हणून आलेल्या उद्धवानं पुढे संसारातल्या अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्यात. तो माझी सावली होऊनच राहिला. गुरु उपदेशानं भक्तीची कास धरल्यामुळं कलियुगी नामस्मरणे जड उद्धरणे कीर्तनी हेच ब्रीद होतं. 18 पगड जातीच्या लोकांना भागवत धर्माचं द्वार खुलं झालं. सगळ्यांनाच हरिभक्तीचे अधिकारी होता आलं. प्रपंचात परमार्थात गिरिजेचा हातच नाही तर उत्तम आदर्श अशी साथ देखील मिळाली. परमोच्च गृहसौख्य बघून आजी आजोबा परमसंतुष्ट झाले. पण दुर्दैवानं काळाला हे जास्त दिवस बघवलं नाही. ते पांडुरंग चरणी विलीन झालेत. पुढं एकदा कुलरीतीप्रमाणे पितर श्राद्धदिनी गिरिजेनं सुग्रास भोजन रांधलं. अनेक शास्त्री पंडित तिच्या हस्ते सिद्ध झालेल्या रुचकर भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी लालायित असायचेत. निमंत्रण अगदी सहर्ष स्वीकारायचेत. त्या दिवशी श्राद्धविधी यथायोग्यपणे संपन्न झाला. काकबळी देण्यासाठी घराबाहेर आलो तर संवाद कानी आला. धनी आजी कशा पायी थांबला जी, चला नव बिगी बिगी मोर. धोंडूची माय आगनाथा घरून काय खमंग वास येतोय बघ. अजी उष्ट्या पत्रावड्या खाणारी आपुंजन, आपल्या नशिबी नाही असलं जेवण, चला मोर. त्यांचा तो संवाद ऐकताच माझं मन द्रवलं. प्रपंचात परमार्थात उत्तम साथ देणाऱ्या गिरिजेजवळ बोललो. अगं आपण ह्यांना जेवू घालायचं का? हो तर आपण उद्धवाकरवी त्या सगळ्यांना निमंत्रण द्या. ह्या सगळ्यांचं भोजन झाल्यावर मी पुन्हा घर सारवेन आणि निमंत्रित शास्त्री पंडितांसाठी पुनश्च जेवण रांधेन. उभयतांनी उद्धवांच्या मदतीनं त्या हरिजनांची पंगत घरी बसवली. प्रेमभरानं आग्रहानं त्यांना जेवण वाढलं. आजन्म विटलेलं कुजलेलं नासकं अन्न खाणाऱ्यांना आज गिरिजेच्या हातचं सुग्रास भोजन मिळालं. सगळ्यांनीच समाधानाची तृप्तीची ढेकर देऊन भरभरून आशीर्वाद दिला. नाथ बाबा तुम्हासनी पंढरी राया बक्कळ बरकत देवो. समाधानानं अंतःकरण भरून आलं. हा हा म्हणता म्हणता ही वावटळीसारखी वार्ता गावभर पसरली. चर्चेला तर अगदी उधाण आलं. नाथांना बहिष्कृत करणे गरजेचं आहे. अडलेल्या ब्रह्मवृंदांनी अनेकदा क्षमायाचना केल्यानंतर देखील भोजनास न येण्याचा आपला हेका कायमच ठेवला. वंचितांना डोक्यावर बसवणाऱ्या ह्या नाथाला आता ठेचलेच पाहिजे, हाच सगळ्यांचा सूर होता. शेष कथाभाग पुढील शृंखलेत.
चराचर जे जे दिसे आन ते ते जनार्दन, भासणाऱ्या सिद्धावस्था प्राप्त सदाचार मूर्ती समदर्शी शांतीब्रह्म संतश्रेष्ठ एकनाथांना आणि त्यांच्या सद्गुरू श्री जनार्दन स्वामींना माझे कोटी कोटी प्रणाम.